अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहूणं। सकल संत विचार मंच या समूहावर जॉईन झालेल्या सगळ्यांचं स्वागत. जैन संप्रदाय याविषयी माझे विचार मी आज व्यक्त करणार आहे. आता मी जो मंत्र म्हटला तो जैन धर्मातील अतिशय पवित्र आणि महत्वाचा मूलमंत्र आहे. अगदी सकाळी झोपेतून उठल्यानंतर सर्वप्रथम आणि झोपताना देखील हा मंत्र म्हणावा असा प्रघात आहे. दिवसाची सुरुवात आणि शेवटही याच महामंत्राचा जप करत बहुसंख्य जैन धर्मी करतात. हा 35 अक्षरांचा मंत्र आहे आणि हा अर्धमागधी भाषेत आहे. मंत्र दिसतोय नमोकार महामंत्र. नमो अरिहंताणं. अरिहंतांना नमस्कार असो. अरि म्हणजे शत्रू, ज्यांनी कर्मांचा नाश केला आहे ते अरिहंत. नमो सिद्धाणं. सिद्धांना नमस्कार केला आहे. सिद्ध म्हणजे ज्यांना मुक्ती मिळाली आहे. सिद्ध अवस्था ही आत्म्याची सर्वोच्च अवस्था आहे. नमो आयर्याणं. आचार्य परमेष्ठींना नमस्कार असो. बाजूच्या चित्रात आपल्याला अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू हे दिसत आहेत. जैन त्यागींच्या संघात मुनी, आरिका, श्रावक, श्राविका असा चतुर्विध संघ असतो. संघाधिपती म्हणून ज्यांची निवड केलेली आहे त्यांना आचार्य म्हणतात. ते संघाचा सांभाळ वात्सल्य भावनेने करतात. त्यांना धार्मिक ग्रंथ शिकवतात, व्रतादी देऊन त्यांना अनुशासन शिकवतात. आचार्यांच्या बाह्यक्रिया जरी कठोर दिसत असल्या तरी त्या संघासाठी योग्य असतात. ते संघाचं नेतृत्व स्वीकारतात, संघाची सुरक्षितता वाढवतात. नमो उवच्छायाणं. उपाध्याय परमेष्ठींना नमस्कार असो. उपाध्याय आणि तप यामध्ये लीन असतात आणि बहुतांश वेळ ते तपश्चर्येत घालवतात. अध्ययन, लिखाण, मनन, चिंतन इतरांनाही करवतात आणि स्वतः तर करतातच. नमो लोये सव्वसाहूणं. साधूंना नमस्कार असो. साधू ज्ञानमय जीवन जगतात, तपामध्ये लीन राहून कर्म करतात आणि आत्मकल्याणाचा मार्ग अवलंबतात. साधूच्याच अवस्थेत आत्मकल्याण शक्य आहे. याप्रमाणे आपण पाहिलं की नमोकार मंत्रात एका विशिष्ट व्यक्तीला नमस्कार नाही, तर त्याच्या गुणांना आणि हे गुण ज्यांनी धारण केले आहे त्या सगळ्यांना वंदन केलेले आहे. हा महामंत्र अनादी आहे, पापांचं क्षालन करणार आहे आणि हा मंत्र मंगलमयही आहे. नवदेवता चित्रात दिसत आहेत. अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय, साधू याशिवाय जिनालय म्हणजे जिन मंदिर, जिनबिंब म्हणजे जिन प्रतिमा, जिनवाणी म्हणजे जिनशास्त्र आणि जिनधर्म ह्या नवदेवता पूजनीय आहेत. जिन हा शब्द, जैन हा शब्द जिन या शब्दापासून आला आहे. जिन म्हणजे जिन म्हणजे ज्यांनी समस्त इंद्रिय आणि अज्ञान यांच्यावर विजय प्राप्त केला आहे आणि राग, द्वेष, मोहरूपी या शत्रूंना सुद्धा जिंकला आहे तो जिन. अति प्राचीन असलेल्या जैन धर्माने समता, स्वातंत्र्य आणि न्याय या विचारांचा पुरस्कार केला आहे. जगा आणि जगू द्या या विचारांवर जैन धर्माचं तत्वज्ञान आधारलेलं आहे. जैन धर्मीय मंदिरात जातात, देवळात जातात. तर भक्तीनं देवाजवळ काही मागण्याच्या उद्देशानं नाही,
मागण्याच्या भावनेनं नाही. तुम समान बन जाऊ भगवन, म्हणजे मला तुमच्यासारखं म्हणजे ईश्वरासारखं बनायचं आहे. म्हणजे ईश्वरातले गुण माझ्यात येऊ यासाठी मी मंदिरात आले, कारण मला भक्त नाही भगवान बनायचे. जैन धर्मात 2 संप्रदाय सांगितलेले आहेत, दिगंबर आणि श्वेतांबर. या दोन्ही पंथांमध्ये अजून उपपंथ आहेत. दिगंबर मंदिरात पूजल्या जाणाऱ्या तीर्थंकरांच्या मूर्ती सुद्धा दिगंबर आणि साधूही दिगंबर असतात. ते वस्त्र घालत नाही. दिशा हेच ज्यांचं वस्त्र, दिशा हेच ज्यांचं वस्त्र ते दिगंबर. दिगंबर पंथातल्या साधू साध्वींजवळ मोरपिसांची पिंची, कमंडलू आणि धार्मिक ग्रंथ एवढ्याच वस्तू असतात. बाकी परिग्रह नसतो. एवढंच काय, तर भोजन करण्यासाठी ज्याला आहार म्हणतात ते करण्यासाठी ते काहीही भांड वापरत नाही, ताट वापरत नाही. हाताच्या ओंजळीत करपात्रानं ते आहार घेतात आणि ते सुद्धा उभ्यानं. आहार पण नियमपूर्वक घेतात आणि नीरस असतो त्यांचा आहार. कधी ते गोड खात नाही, कधी तेल नाही, कधी तूप नाही, कधी मीठ नाही. काही त्यागी तर आजन्म या गोष्टींचा त्याग करतात आणि नीरस आहार घेतात. दोन्ही पंथातील साध्वी पांढऱ्या साड्या घालतात. ते पायात काहीही घालत नाही, अनवाणी चालतात. अगदी 40-45 डिग्री मध्ये सुद्धा आपण बघतो ते आहाराला निघतात, ते सुद्धा अनवाणी. साधू साध्वी चातुर्मासाचा काळ सोडला तर एका जागी फार दिवस राहू शकत नाही. त्यांना सतत फिरावं लागतं. त्याला विहार म्हणतात. हा विहार पायीच करायचा असतो. वाहनाचा वापर चालत नाही. आचरणात आणायला खूप कठीण असा हा जैन धर्म आहे. अलीकडेच विद्यासागर नावाचे थोर महान तपस्वी होऊन गेले. 7 महिन्यांपूर्वी त्यांचं समाधी मरण झालं होतं. भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी आचार्य विद्यासागर मुनी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात असत. पूर्वीचा पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी या पण विद्यानंदी मुनी महाराजांकडे आशीर्वादासाठी नेहमी जात असत. जैन धर्मात एकूण 24 तीर्थंकरांची परंपरा आहे. प्रथम तीर्थंकर ऋषभनाथ महाराज, देव, भगवान आपण त्यांना म्हणू. त्यांना आदिनाथ नावानं ओळखलं जातं. आणि 24वे तीर्थंकर महावीर स्वामी. त्यांच्या समोर त्यांची चिन्ह दिसत आहेत. कुठलीही तीर्थंकरांची मूर्ती आपण बघितली तर ती कशी ओळखायची, तर त्यांच्या मूर्तीवर हे एक चिन्ह असतं. शेवटचे 24वे तीर्थंकर पाहिले आपण महावीर स्वामी. या धर्माबद्दल आणखी एक मोठा गैरसमज आढळून येतो, तो म्हणजे भगवान महावीर जैन धर्माचे संस्थापक आहेत म्हणून. असं आपण पाठ्यक्रमातही लिखित स्वरूपात वाचलेलं आपल्याला दिसतं. पण भगवान महावीरांच्या आधी 23 तीर्थंकर होऊन गेले. या अर्थी जैन धर्म महावीरांनी स्थापन केला नाही, तर त्यांच्या आधी फार आधी होता हे सिद्ध होते. आणि हे अनादी काळापासून तो आहे आणि अनंत काळापर्यंत राहणार आहे असं आपल्याला म्हणता येईल. जैन संप्रदायात अहिंसेचा फार सूक्ष्म विचार सांगितला आहे. अहिंसा परमो धर्म. अहिंसा परमो धर्म हे जैन धर्मातील ब्रीद वाक्य म्हणता येईल. भावहिंसा आणि द्रव्यहिंसा असे अहिंसेचे 2 प्रकार सांगितले आहे. मनाने कोणाचे वाईट चिंतने किंवा कोणाचं वाईट व्हावं अशी इच्छा करणं ही जैन धर्मात हिंसा झाली. एखाद्याला शरीरानं एकदाच मारता येतो, पण हिंसेचा जरी मनाला 4 म्हणजे कायेने तर नाहीच, पण मन आणि वचनाने कोणतीही हिंसा होऊ नये
हे जैन दर्शन सांगतं. अहिंसेचा आणखी एक सूक्ष्म विचार जैन धर्मात सांगितला आहे, तो म्हणजे स्वहिंसा. म्हणजे आत्मतत्वात लीन न राहणं ही झाली स्वहिंसा. खूप सूक्ष्म विचार आहे. अहिंसा या मूळ तत्वाला धरून जैन धर्मात आचार्यचर्या आणि विहारचर्या सांगितली आहे. म्हणून जैन फूड हे स्पेशल फूड आपण बघतो. बटाटा, कांदा, लसूण ही किंवा यासारखी कंदमुळं जैनांना वर्ज्य आहे. कमीत कमी जीवांची हिंसा होईल असं हे शास्त्र सांगतं. पाणी कपड्यानं गाळून पिणं हा एक मोठा आचार या धर्मानं सांगितला आहे. पाण्यामध्ये अतिशय सूक्ष्म मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात. त्यांना धोका पोहोचू नये, त्यांची हिंसा होऊ नये म्हणून जलगालन सांगितलं आहे. जलगालन म्हणजे पाणी गाळून पिणे. आजकाल मेडिकल पण पाणी फिल्टर करायला सांगते, तेही हेल्थच्या दृष्टीनं. जैन धर्मात हा विचार, हा आचार फार महत्वाचा आहे. कोणत्याही जैनांच्या घरी तुम्ही गेलात किंवा जैन शाळांमध्ये सुद्धा तुम्ही गेलात तर नळाला कपड्याच्या पिशव्या लावलेल्या तुम्हाला दिसतील. पिण्याचंच नाही तर वापरायचं सगळं पाणी गाळून घ्यायचं, हेही तेवढंच महत्वाचं. यामागे सूक्ष्म जीवांच्या अहिंसेचा विचार पहिले आहे, आपल्या हेल्थचा विचार नंतर आहे. खाण्याच्या पदार्थातही काही दिवसांनी किडे, जीवजंतू, अळ्या आपोआप तयार होतात. जसं खूप दिवसाची कणिक. त्याच्यात आपण बघतो की काही अळ्या काही विशिष्ट मर्यादेनंतर खाद्यपदार्थांमध्ये जंतू निर्माण होतात. तर याची पण कमीत कमी हिंसा व्हावी याची दक्षता घ्यायला सांगितलेली आहे. पाण्याला, अग्नीला, वनस्पतीला जीव असतो हे फार प्राचीन काळापासून शास्त्रात सांगितलं आहे. म्हणून त्यापासूनही परावृत्त व्हायला किंवा कमीत कमी हिंसा व्हायला धर्मात सांगितलेलं आहे. जैन साधू पूर्ण दिवसभर फक्त एक कमंडलूभर पाण्याचा वापर करतात. त्यापेक्षा जास्त पाणी ते वापरत नाही. आणि आणि चित्रामध्ये आपल्याला मोरपिसांची पिंची एक दिसते. तर ती पिंची ते वापरतात, त्यामागे सूक्ष्म जीवांची हिंसा होऊ नये असा उद्देश असतो. मोरपीस मुलायम असते. जिथे साधूंना बसायचं तिथल्या सूक्ष्म जीवांची हिंसा होऊ नये म्हणून पिंचीनं ते जीव बाजूला सारतात आणि मगच त्या जागेवर बसतात. मोराला त्रास होऊ न देता पिसाऱ्यातून गळून पडलेले मोरपीसच यासाठी वापरतात. जैन धर्मियांमध्ये 5 औदुंबर फळं आणि 3 मकारांचा त्याग केलेला आहे. मद्य, मांस आणि मधु हे ते 3 मकार. मधमाशी जेव्हा मध गोळा करते तेव्हा ती प्रत्येक फुलाफुलावर जाऊन फार कष्टानं मधाचा संचय करते. मधाच्या पोळ्यातून जेव्हा मध औषधासाठी किंवा खाण्यासाठी बाहेर काढल्या जातं तेव्हा कळत नकळत मधमाशांची हिंसा होऊ शकते. या विचारानं जैन धर्मीय मधाचा सुद्धा त्याग करतात, ते सुद्धा निषिद्ध मानतात. 24वे तीर्थंकर म्हणून इसवी सन पूर्वी 599 मध्ये कुंडलपूर येथे राणी त्रिशला देवी आणि राजा सिद्धार्थ यांच्या पोटी वर्धमान महावीर यांचा जन्म झाला. जन्म नाव वर्धमान ठेवण्यात आलं तरी त्यांना महावीर, वीर, अतिवीर, सन्मती ही नावं त्यांनी बालपणी केलेल्या त्यांच्या अतिविशेष कार्यामुळे त्यांना देण्यात आली. जन्मापासूनच भगवान महावीरांची मानसिकता वैराग्य भावनेची होती. 30व्या वर्षी वैराग्य भावनेनं त्यांनी संसारावर मात केली आणि स्वयंप्रेरणेनं दीक्षा धारण केली. अहिंसा, सत्य, अचौर्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह
या 5 महाव्रतांना त्यांनी धारण केलं आणि जैन धर्माच्या कठोर पालनाला सुरुवात केली. अहिंसा परमो धर्मः, धर्मस्य मूलम दया, जगा आणि जगू द्या, परस्परोपग्रहो जीवानाम. या संदेशांचा जनमानसावर एवढा खोल परिणाम झाला की सगळे समाज बांधव बनले. पशुपक्ष्यांना यज्ञ यागात बळी देण्याची प्रथा थांबली. जनमानसातला वर्णद्वेष, उच्च नीचता कमी झाली आणि मनुष्य जन्मानं नाही तर कर्मानं महान बनतो हे तत्व अंगीकारण्यात आलं. याच अहिंसा संदर्भात एक ताजी घटना आहे. दक्षिण आफ्रिकेतील नामिबिया या देशात भयंकर दुष्काळ आता पडलेला आहे. लोकांचं पोट भरण्यासाठी नामिबिया सरकारने 700 पेक्षा जास्त जंगली पशुपक्ष्यांची कत्तल करण्याचे एवढ्यात आदेश दिले आहेत. यात 200 हत्ती पण होते. ही गोष्ट जेव्हा मीडियात आली तेव्हा अहमदाबाद इथल्या जैन संस्था तपोवन युथ यांनी नामिबिया दूतावासासोबत संपर्क साधला. 27 मेट्रिक टन धान्य नामिबियाकडे पाठवलं आणि त्या बदल्यात नामिबिया सरकारकडून लिखित गॅरंटी घेतली की ते या पशुपक्ष्यांची हत्या करणार नाही. याशिवाय जैन संस्थाने नामिबिया सरकारला म्हटलं की जर भविष्यात अशा प्रकारचा आदेश बघा, गुजरात मुख्यमंत्री माननीय पटेल यांनी मग ट्विट करून या संस्थेचं नुसतं कौतुकच केलं नाही तर सरकार पण आता सहयोग करणार आहे आणि भारत सरकार पण याला जॉईन होणार आहे. नेक्स्ट. जैन धर्मातील तत्वज्ञान अनेकांतवाद, नयवाद हा धर्मग्रंथांचा पाया. या तत्वावर आधारित आशय समजण्यासाठी आपण एक हत्तीचं उदाहरण घेऊया. हत्ती विशालकाय. 6 नेत्रहीन व्यक्ती शरीराच्या एकेका भागाला हात लावतात आणि हत्तीचं वेगवेगळं वर्णन करतात. जो कानाला हात लावतो तो म्हणतो हत्ती सुपासारखा आहे. जो पायाला हात लावतो तो म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. असा प्रत्येक जण प्रत्येक अवयवाला हात लावतो आणि आपल्या तर्कानं विचार करत त्याचं तसं तो वर्णन करतो की असा म्हणजे हत्ती. पण आपण बघतो की प्रत्यक्षात अशा विविध अंगांनी, अशा विविध दृष्टिकोनांनी एकत्र बघणं हा म्हणजे हत्ती आणि हा अनेकांतवाद. हा सिद्धांत अनेक तर्कांच्या माध्यमातून स्पष्ट करणं हा नयवाद आणि ज्या वाणीद्वारे हे कथन केल्या जाते त्या शैलीला म्हणतात साधवाद. त्या काळी लिखित पुस्तकं नव्हती म्हणून त्यांची ही वाणी, त्यांची ही शिकवण, त्यांचा हा उपदेश श्रुत ज्ञान या रूपानं अस्तित्वात आलं. म्हणजे काय तर तीर्थंकरांनी केवळ ज्ञान प्राप्त केल्यानंतर त्यांची दिव्यध्वनी ओंकार स्वरूपात सर्व भव्य जनांसाठी खिरत होती. नेक्स्ट. आणि ही ध्वनी आपण चित्रात बघतो समवशरणाच्या रूपानं बाहेर पडली. समवशरण म्हणजे एक गोलाकार भूमी जिथे 12 सभा होत्या. यात सगळ्यात मधोमध तीर्थंकर, त्याच्या भोवती गणधर म्हणजे त्यांचे शिष्य, त्याच्यानंतर सगळे सजीव प्राणी, नंतर देवदेवता. सौधर्म इंद्र याच्या आज्ञेनुसार कुबेर या समवशरणाची भव्य रचना करतात. धरतीपासून 20,000 हात उंच आकाशात पण अधर असे तीर्थंकर विराजमान होतात. आणि या समवशरणात प्रत्येक प्राणी
एका अंतर्मुहूर्तात म्हणजे 45 मिनिटांमध्ये समोशरणामध्ये पोहोचतो आणि भगवान तीर्थंकरांचा हा दिव्य उपदेश ऐकतो. हा दिव्य ध्वनी ऐकल्यानंतर आणि हा उपदेश ऐकल्यानंतर सर्व भव्य जीवांचं कल्याण होते. त्या काळची ही दिव्य ध्वनी प्रथम शिष्य गौतम त्या काळची ही दिव्यध्वनी प्रथम शिष्य गौतम गणधर यांनी श्रुतज्ञान या रूपानं अस्तित्वात आणली. श्रुतज्ञान म्हणजे तीर्थंकरांची दिव्यध्वनी त्यांनी जी ऐकली ते श्रुतज्ञान. भगवान महावीरांच्या मोक्षप्राप्तीनंतर 680 वर्षांपर्यंत ही श्रुत परंपरा चालू राहिली. इसवी सन 2य शताब्दीमध्ये गिरनार पर्वतातील चंद्र गुंफांमध्ये आचार्य धरसेन यांनी आचार्य भूतबली आणि आचार्य पुष्पदंत यांच्याद्वारे षटखंडागम रचलो. भूतबलींनी ही रचना पुढे जाऊन गिरनार इथून पुढे जाऊन अंकलेश्वरला पूर्ण केली. ताडपत्रावरचं हे प्राकृत साहित्य अंकलेश्वरला संरक्षित केलं आहे. त्याला जिनवाणी म्हणतात. जिनवाणी म्हणजे जिनांची वाणी ही दिव्यध्वनी. षटखंडागम या ग्रंथातून हे साकार झालं. स्लाइड. चतुर्विध संघाच्या उपस्थितीत याचं पूजन करून भावी पिढीच्या हितासाठी या ग्रंथाचं जतन करण्यात आलं. तो दिवस होता ज्येष्ठ शुद्ध पंचमी, श्रुत पंचमी. जैन शास्त्रांची ग्रंथांची या दिवशी रथयात्रा काढली जाते. जुन्या पुराणांची धूळ झटकली जाते, ती नवीन वेष्टनांमध्ये बांधून ठेवल्या जाते. त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला जातो. हे तत्वज्ञान कथन करण्यासाठी 4 अनुयोगांचा उपयोग केलेला आहे. प्रथमानुयोग, चरणानुयोग, करणानुयोग आणि द्रव्यानुयोग. प्रथमानुयोग याच्यामध्ये धार्मिक कथा, कला, साहित्य, इतिहास, काव्य या सगळ्या गोष्टींचा समावेश आहे. पद्मपुराण, हरिवंश पुराण, उत्तर पुराण हे सगळे ग्रंथ यामध्ये अंतर्भूत करता येतील. चरणानुयोग मध्ये जैन धर्मीयांचं आचरण स्पष्ट केलेलं आहे. करणानुयोग मध्ये विश्वाचं वर्णन आणि जैन धर्मातलं गणित स्पष्ट केलेलं आहे. आणि द्रव्यानुयोग मध्ये जैन तत्वज्ञान सूक्ष्म रीतीनं सांगितलेले आहे. यामध्ये आचार्य कुंद देव आणि उमास्वामी यांचे ग्रंथ फार महत्वाचे आहेत. भारतीय भाषा आणि साहित्य याच्यावर जैन धर्माचा खूप प्रभाव पडला. कालांतराने जैन धर्मग्रंथ प्राकृत भाषेत लिहिले गेले. त्यामुळे स्थानिक आणि प्रादेशिक भाषा जैन धर्मानं समृद्ध झाल्या. जैनांचा धार्मिक वाङ्मय मुख्यतः प्राकृत भाषेत आहे. महावीरांनी आपल्या धर्माचा उपदेश अर्धमागधी या प्राकृत जनभाषेत केला होता. काही आगम ग्रंथ जैन शौरसेनी या प्राकृत भाषेत आहेत आणि नंतर जैन आचार्यांनी ग्रंथ रचनेसाठी संस्कृत भाषेचाही अवलंब केला. अनेक भारतीय राजकर्त्यांवर या जैन धर्माचा प्रभाव पडला. नेक्स्ट, हे ते एन्शंट लिटरेचर. हा, अनेक भारतीय राज्यकर्ते जसे महान सम्राट चंद्रगुप्त मौर्य, सम्राट खारवेल हे राजे जैन होते. जैन धर्मामध्ये पण लोक त्यांचा बंधुभाव वाढला, उद्योगधंदा वाढला, ते सधन झाले, समाजात त्यांना समाज व्यवस्था निर्माण झाली. जैन धर्मीय सधन परिवार जे प्रसिद्धीच्या झोतात होते ते शासक वर्गाच्या जवळ नंतर आले. त्यांच्या सहकार्यामुळं समाजाला स्थिरता आली, निरोगी समाज निर्माण झाला, धर्मादाय संस्था वाढल्या. ऋषीमुनींच्या वास्तव्यासाठी राजांनी अनेक गुहा, मठ स्थापन केले आणि अशा रीतीने जैन धर्माने भारतीय इतिहासाच्या वाटचालीवर खूप मोठा प्रभाव टाकला
आणि समाज कल्याणालाही हातभार लावला. जैन इतिहासाने अनेक महापुरुषांची महती पण वर्णन केलेली आहे. चक्रवर्ती भरत, त्यांचे बंधू बाहुबली, श्रेणिक राजा, चंद्रगुप्त मौर्य, बिंदुसार राजा, सम्राट खारवेल, समुद्रगुप्त, हर्षवर्धन, सम्राट अशोक हे जैन राजे. स्लाइड नेक्स्ट. तुम्ही महाराणी अबक्का देवी हिचं नाव ऐकलं असेल. ही दक्षिणेकडची अत्यंत पराक्रमी जैन राणी. शी वॉज द फर्स्ट वुमन फायटर. तिनं पोर्तुगीजांविरुद्ध लढा दिला. दक्षिणेकडच्या मूडबिद्री इथे तिनं राज्य केलं. या राणीचा एक चरित्र ग्रंथही प्रकाशित झालेला आहे. नेक्स्ट. आता आत्ताच्या काळात सुद्धा भारतातल्या अनेक जैन मोठ्या व्यक्तींनीही राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावला. त्यात शास्त्रज्ञ विक्रम साराभाई, उद्योगपती वालचंद हिराचंद, मोतीलाल ओसवाल, श्रीमत राजचंद्र जे महात्मा गांधींचे गुरु होते, टाइम्स ऑफ इंडियाचे एडिटर माननीय इंदू जैन, भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराचे संस्थापक उद्योगपती श्री साहू शांतीप्रसाद जैन, लोकमत समूहाचे प्रमुख श्री दर्डाजी, दिग्दर्शक आणि निर्माते संजय लीला भन्साळी, संगीतकार रवींद्र जैन, डॉक्टर वीरेंद्र हेगडे जे राज्यसभेचे खासदार होते आणि धर्मस्थळ मंदिराचे वंश परंपरागत प्रशासक होते. या सर्व जैन महनीय व्यक्तींनी भारताच्या प्रगतीत फार मोलाचा वाटा उचललेला आहे. नेक्स्ट. जैन धर्मातील काही स्थानांना तीर्थयात्रेचा दर्जा दिला आहे. ते म्हणजे बिहारमधील सम्मेद शिखरजी. इथे 24 पैकी 20 तीर्थंकरांचं निर्माण झालं आहे. याला शाश्वत तीर्थ म्हणतात. अष्टापद कैलासगिरी जिथे पहिले तीर्थंकर आदिनाथ यांचं निर्माण झालं आहे. 22वे तीर्थंकर नेमिनाथ यांचं निर्माण गिरनार पर्वतावर झालं आहे. बारावे तीर्थंकर वासुपूजनाथ स्वामी यांचं निर्माण चंपापुरी इथे आणि भगवान महावीरांचं निर्माण पावापुरी इथं झालं आहे. समाजात नवीन धर्म परिवार निर्माण झाला की त्याची धर्म वैशिष्ट्य त्याच्या कलेत दिसू लागतात. जैन कला पण याला अपवाद नाही. धर्माशी आणि पर्यायाने जीवनाशी निगडीत असलेल्या गुंफा, मंदिरं, हस्तलिखित आणि रोजच्या वापरातल्या वस्तू यासारख्या सगळ्याच निर्मितीत जैनांनी सौंदर्यदृष्टी वापरली. वास्तू, शिल्प, चित्र यांचे आकार, घडण या बाबतीत जैन कलेनं दाखवलेल्या खास वैशिष्ट्यामुळं त्यांच्या शैलीला महत्व आलं. तसं चित्रात आपण बघतो अजिंठा इथली लेणी, इथली भित्तिचित्र, इथलं शिल्प आणि या चित्रांनी युक्त अशा या गुंफा अशी वास्तू निर्मिती झाली. मंदिरातील तीर्थंकरांची मूर्ती ही खड्गासनात असते किंवा पद्मासनात असते. मूर्तीच्या पापण्या अर्धवट मिटलेल्या किंवा क्वचित अर्धोन्मिलित असतात, म्हणजे त्यांची दृष्टी अंतरंगाकडे असते. मूर्तीच्या चेहऱ्यावरचे शांत सात्विक भाव बघितले की आपल्याही अंतर्मनात शांती प्रकटते आणि असं वाटतं की या बाह्य गोष्टी, लौकिक गोष्टी व्यवहारात तर ठीक, पण खरोखर आपल्याला शांती हवी असेल तर आपण फक्त या आणि अशा मूर्तींचं ध्यान करावं. जैन लेण्यांमध्ये आणि मंदिरात शिल्प साकारली आहेत. सगळ्यात जुन्या गुंफा बिहारमध्ये आढळतात, सोन भांडार इथं. चित्रात आपल्याला ओरिसातील खंडगिरी, उदयगिरी इथल्या गुंफा आपल्याला दिसतात. हे त्यातलं आतलं एक शिल्प. बदामीची लेणी तर प्रसिद्धच आहे. वेरूळमध्ये 30 ते 34 नंबरच्या लेण्या पण जैन आहेत. गुजरात, केरळ, खजुराहो इथे सगळ्याच ठिकाणी जैन कलाकृती पूर्ण
भव्य मंदिरं आहेत. माउंट अबू इथलं दिलवाडा टेम्पल हे जागतिक कीर्तीचं मंदिर आहे. हे बघायला जगातून सगळ्या बाजूने लोक येत असतात. जैसलमेर येथील वास्तू, हवेल्या, महाल, शिल्प ही त्यांच्या कलेतल्या सौंदर्यामुळे आपल्या कायम स्मरणात राहते. या वास्तूंचं आणि या मूर्तींचं त्या काळच्या शैलींशी आणि त्या काळच्या प्रदेशांशी फार जवळचं नातं होतं. या सगळ्या मूर्ती आकार घेत असताना एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की जैन तत्वाशी कुठेही तडजोड झालेली नाही. राणकपूरचं जैन मंदिर अरवलीच्या पर्वत शृंखलेच्या प्राकृतिक भव्यतेत अजूनच सुंदरता प्रदान करतं. सांगानेरचं प्राचीन दिगंबर जैन मंदिर चतुर्थकालीन आहे आणि इथे भूगर्भस्थित असं प्राचीन चैत्यालय आहे. ग्वाल्हेरचा गोपाचल पर्वत यात कार्विंग आहे. दगडातल्या भव्य मूर्त्या आणि शिल्प इथे आहे. पण पूर्वीच्या शासनकर्त्यानं इथल्या काही मूर्त्या उद्ध्वस्त केल्या आहेत. अशा मूर्त्या बघून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही. भारताची भव्य दिव्य मंदिरे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहेत. कर्नाटकातील गोमटेश्वरांना बाहुबली पण म्हणतात. या मूर्तीचं विशेष हे की संपूर्ण जगात उत्कृष्ट शिल्पकलेचा हा एक उत्तम नमुना आहे. जगात यापेक्षा उंच शिल्प बरेच आहेत, पण एकाच दगडातून कोरलेली अतिशय देखणी, रेखीव आणि ही प्रमाणबद्ध कलाकृती आहे आणि म्हणून ते सौंदर्यपूर्ण आहे. ब्रिटिशांनी तिला जीवित प्रतिमा असं संबोधलं आहे. जगभरातून लाखो लोक ही मूर्ती आणि ही शिल्पकला बघण्यासाठी नेहमी येत असतात. या मूर्तीच्या पायथ्याशी मराठीतला पहिला शिलालेख आहे. चामुंडराये करवियले, गंगराजे सुत्ताले करवियले. महामस्तकाभिषेक दर 12 वर्षांनी होतो आणि तिथे लाखो जैन अनुयायी हा सोहळा याची देही याची डोळा बघायला आवर्जून येतात. ज्या ज्या वर्षी महामस्तकाभिषेक होतो त्या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिल्लीला होणाऱ्या परेडमध्ये कर्नाटक राज्यातर्फे या मूर्तीची प्रतिमा असलेला रथ असतोच. जैन धर्मीय काही धार्मिक सण साजरे करतात. त्यांना पर्व म्हणतात. दशलक्षण पर्व बघूया. हा जैन धर्मियांचा त्यागाचा, संयमाचा आणि आत्मशुद्धीचा असा धार्मिक उत्सव आहे. श्वेतांबर धर्मीय 8 दिवसाचा मानतात, त्याला पर्युषण पर्व म्हणतात. आणि दिगंबर पंथीय 10 दिवसांचा मानतात, त्याला दशलक्षण पर्व म्हणतात. भाद्रपद महिन्यातल्या शुक्ल पंचमी पासून अनंत चतुर्दशी पर्यंतचा हा उत्सव असतो. दशलक्षण हे जीवाशी संबंधित लक्षण म्हणजे भावना आणि परिणाम आहेत. जैनांचं दशधर्म आचरण हे बाह्य स्वरूप नाही. जैनांचं हे आचरण बाह्य स्वरूप नाही, तर अंतरंगातलं शुद्धी प्राप्त करण्यासाठी आहे. आपला शुद्धात्मा हे मोक्षप्राप्तीचं साधन आणि मोक्षप्राप्ती हे अंतिम ध्येय. क्षमा वीरस्य भूषणम. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी क्षमावली पर्व असते. 10 दिवस निर्मळ विचाराने, पवित्र आचरणाने आत्मशुद्धी झालेली असते. एकमेकांबद्दलची जुनी कटुता, रागद्वेष विसरून मन एकमेकांसाठी निर्मळ करून जैन धर्मीय एकमेकांची क्षमा मागतात. दुसऱ्यांना क्षमा करणं यासाठी फार मोठं मन असावं लागतं. जैन धर्मातील उत्तम क्षमा हे स्वतःचेच आत्मपरिणाम निर्मल होऊ दे असं म्हणणारी क्षमा आहे आणि हा सूक्ष्म विचार इथे फार महत्वाचा आहे.
कार्तिक अमावस्या म्हणजे दिवाळी हा भगवान महावीरांचा निर्वाण दिन. बिहारमधील पावापुरी इथे भगवान महावीरांना निर्वाण प्राप्त झाले होते. दिवाळी हा सण तर प्रत्येकच जण दिवे लावून साजरा करतो, पण महावीरांच्या तत्वज्ञानाचा प्रकाश जागृत ठेवणे या उद्देशाने जैन धर्मीय दिवे लावतात. पण जीवाची हिंसा होऊ नये म्हणून फटाके फोडणे ही गोष्ट मात्र ते टाळतात. एका गोष्टीचा विशेष उल्लेख मला इथे करावासा वाटतो. 2550व्या भगवान महावीरांच्या निर्वाण महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी नवी दिल्लीतील भारत मंडपम इथे पोस्टाचे तिकीट आणि नवीन नाणेही या दिवशी प्रदर्शित केले होते. जैनांचा आणखी एक धार्मिक सण म्हणजे महावीर जयंती. चैत्र शुक्ल त्रयोदशीच्या दिवशी भगवान महावीरांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. प्रभात फेरी, भव्य रथ, मिरवणूक, त्याच्यानंतर सामुदायिक पूजा, चर्चा, प्रवचन, परिसंवाद आणि इतरही आध्यात्मिक भक्तिमय उपक्रमांचं आयोजन या दरम्यान केलं जातं. आज जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भगवान महावीरांच्या तत्वज्ञानाची जगाला नितांत गरज आहे. अशा मिरवणुकांमध्ये आपण बघतो तो जैन ध्वज. जैन शासनात जैन ध्वजाचं फार महत्व मानलेलं आहे. मंदिराच्या शिखर कळसावर उंच असलेला हा पंचरंगी ध्वज, यातला प्रत्येक रंग काही विशिष्ट गोष्टी सूचित करत असतो. जसं पांढरा रंग त्यागाचा. याशिवाय सर्व जीवांचे कल्याण होऊ, सर्व दोषांचे, सगळ्या विकारांचे हरण होऊ आणि जैन धर्म चिरकाळ शाश्वत रूपानं राहो, हा संदेश जणू हा ध्वज देत असतो. यात एक अर्धचंद्र दिसतो बघा, ते सिद्ध शिलेचं प्रतीक आहे. सिद्ध शिला लोकाकाशात सगळ्यात उंच आहे. केवळ ज्ञान प्राप्त केल्यावर, नश्वर शरीर त्यागल्यानंतर, जन्म मृत्यूचे फेरे संपल्यानंतर इथे शुद्ध आत्म्यांचा निवास असतो. म्हणून यात अनंत आत्माए दाखवली आहेत. पूज्य मुनिराज 108 श्री विद्यानंदजी महाराज यांनी महावीर भगवंतांच्या 25व्या निर्वाण महोत्सवाच्या वेळी हा ध्वज नवीन रूपानं संशोधित केलेला होता. जैन धर्मानं अध्यात्मवाद विज्ञानाद्वारे सिद्ध करून दाखवला आहे. जैन तत्वज्ञान आणि जैन धर्म यातला प्रत्येक आचार विचार आणि तत्व शास्त्रशुद्ध आहे, कारण ते विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेलं आहे. जैन धर्मात आत्मा असावा लागतो. याचा शुद्ध सारखा मोठा जीव असो किंवा लहानसा सूक्ष्म जीव असो, म्हणून डास किंवा मुंगी मारणं किंवा एखाद्या मोठ्या प्राण्याची हत्या करणं यात सारखंच हिंसेचं पाप लागतं असा हा धर्म सांगतो. मी एक चैतन्य रूपी आत्मा आहे. शरीर आत्म्यापासून वेगळं आहे. मग पायाला लागलं तर आपल्या मनाला का बरं दुःख होतं? तर ही गोष्ट स्पष्ट करण्यासाठी आपण असं सांगूया की शरीराच्या आश्रयानं प्रत्येक आत्म्याचं अस्तित्व आहे. शरीर जरी नष्ट झालं तरी आत्मा नष्ट होणारा नाही, तो शाश्वत आहे. तो नवीन जन्म किंवा नवीन गती धारण करणार आहे. आणि याच आत्म्याची अवस्था म्हणजे पूर्ण शुद्ध अवस्था म्हणजे मुक्ती किंवा मोक्ष, जी कर्मरहित राहणार आहे.
जैन दर्शनात क्रमबद्ध पर्याय हा एक महत्वाचा सिद्धांत आहे. म्हणजे जी घटना किंवा जी गोष्ट ज्या काळी, ज्या स्थळी, ज्या निमित्तानं आणि ज्या वेळी होणार आहे, ती घटना त्याच स्थळी, त्याच काळी, त्याच निमित्ताने, त्याच वेळी होणार असते. कोणी कितीही प्रयत्न केले तरी हे टाळू शकत नाही आणि याला म्हणतात क्रमबद्ध पर्याय. या सिद्धांतावर जर आपण विश्वास ठेवला तर आपण सुखी समाधानी राहू शकतो. कारण जीवनात असे दुःखद प्रसंग कधी अचानक घडतात आणि त्यावेळेस असं वाटतं की हे काय झालं अचानक. आणि हे तत्वज्ञान त्यावेळी आपल्या मनाची समजूत घालायला उपयुक्त ठरतं. म्हणून जैन धर्मियांसाठीच नाही तर सर्वच मानव जातीसाठी उपयुक्त असं हे क्रमबद्ध पर्यायीचं तत्वज्ञान आहे. जैन धर्माचा पुढचा सिद्धांत आपण म्हणूया निरीश्वरवाद किंवा अकर्तावाद. जैन धर्माचं तत्वज्ञान असं सांगतं की ही सृष्टी कोणी निर्माण केली नाही, कोणी त्याचा नाशही करीत नाही. ईश्वर सृष्टीचा करता नाही आणि तो कोणाला चांगलं वाईट फळ पण देत नाही. प्रत्येक जीवाला त्याच्या त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असते. जैन धर्म आपल्या कर्माची संपूर्ण जबाबदारी व्यक्तीवर टाकतो, ईश्वरावर टाकत नाही आणि यालाच म्हणतात अकर्तावाद किंवा निरीश्वरवाद. म्हणजे जैन सिद्धांत पराधीनतेचा सूचक नाही तर स्वाधीनतेचा सूचक आहे. जीव स्वयं आपल्या गुणदोषांमुळे शुभ अशुभ विभाव किंवा शुभभाव करतो आणि पुण्य किंवा पापकर्माचा बंध करतो. जेव्हा त्याला वाईट फळ मिळतं तेव्हा तो दुःखी होतो आणि जेव्हा त्याला चांगलं फळ मिळतो तेव्हा तो आनंदी होतो. असे जर चांगले वाईट परिणाम त्यांनी वर्तमान काळी केले तर भविष्यकाळी त्याला त्याचे फळ भोगावे लागतात आणि असे काही चांगले वाईट परिणाम त्यांनी भूतकाळात केले तर त्याचं फळ त्याला वर्तमान काळी भोगावे लागते. एकंदरीत जीवाच्या रागद्वेष परिणामांमुळे हे कर्म स्वयं परिणामित होतात. या सगळ्या कर्मांचा नाश करून मोक्ष प्राप्ती करून घेतलेला प्रत्येक जीव हा परमात्मा आहे. तोच आदर्श आणि तोच पूज्य आहे आणि याचा शुद्धांश प्रत्येकाजवळ असतो. जैन सिद्धांत पुढे सांगतो की या शुद्धांशाकडून परमात्म्याकडे वाटचाल करण्यासाठी आपल्याला आत्म्यात लीन व्हायचं आहे, ध्यानधारणा करायची आहे आणि हे परमात्म्याचे गुण प्राप्त होण्यासाठी ईश्वराची मूर्ती समोर ठेवून त्याला आदर्श समजून त्याची पूजा अर्चा, त्याची भक्ती करायची. पण हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्यातच देव आहे, आपल्याला भक्तापासून भगवान बनायचं आहे. जैन धर्मातील जैन अनुयायी ही ईश्वराची मूर्ती समोर ठेवतो, मंदिरात जातो ते त्यांच्या गुणांचं अंगीकरण करण्यासाठी. पण असा काही सृष्टीत ईश्वर आहे आणि तो काही आपल्यासाठी करतो असं म्हणणं जैन धर्माला मान्य नाही. म्हणून या अर्थानं जैन धर्म नास्तिकतेचं पण तत्व मान्य करतो असं म्हणायला हरकत नाही. अरिहंत, सिद्ध, आचार्य, उपाध्याय आणि साधू हे पंचपरमेष्ठी हे भगवान आत्म्याची स्तर अवस्था आहेत. याच्यासाठी आणि यामुळं माझ्यासाठी पण माझा भगवान आत्माच शरण आहे. जैन समाजात तुम्ही गेलात तर जय जिनेंद्र असं एकमेकांना संबोधण्याची खूप छान सुंदर प्रथा आहे. तुमच्यातल्या भगवान आत्म्याला वंदन असो असा सुंदर भाव यातून व्यक्त होतो. सल्लेखना या विषयावर बघू थोडं. जेव्हा एखाद्या साधकाला
मृत्यू निकट आलेला आहे हे लक्षात येतं, तेव्हा आहार पाणी यांचा त्याग करून तपाद्वारे मृत्यूला सामोरं जाणं, जीवनाच्या अंतिम समयी तप आराधना करणं, निराकुल अवस्थेत मरण प्राप्त करणं ही सल्लेखना म्हणजे समाधीपूर्वक मरण. याला श्वेतांबर संप्रदायात संथारा म्हणतात. हे अत्यंत पवित्र मानले जाते. खूप वेळा डॉक्टरी उपचार करून, हॉस्पिटलमध्ये जाऊन, औषधं घेऊन, ऑपरेशन करून सुद्धा रोगावर इलाज होऊ शकत नाही. तेव्हा शांत परिणामांनी आत्म्याच्या आणि परमात्म्याच्या चिंतनाकडे दृष्टी लावून जीवनाला ही आत्महत्या निश्चितच नाही. याचा उद्देश आत्महत्येचा सोडत सोडत कर्म बंधनातून मुक्ती मिळवणं हा मनुष्य जन्माचा उद्देश आहे. आणि त्या उद्दिष्ट प्राप्तीला सल्लेखनाचं सहाय्य मिळते. 2ऱ्या शतकातील आचार्य समंतभद्र स्वामी यांनी रत्नकरण शावकाचार या ग्रंथात याचा उल्लेख केलेला आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत, दुष्काळाच्या स्थितीत, दीर्घ आजारात किंवा म्हातारपणी ही सल्लेखना घेता येते. जैन धर्माचे अभ्यासक न्यायमूर्ती टी.के. तुकोल यांनी सल्लेखना इज नॉट सुसाईड या पुस्तकात ही माहिती आपल्याला वाचायला मिळते. समारोप करते. जैन संप्रदायाची थोडक्यात ओळख मी आज आपल्याला करून दिली. हा फक्त एक दृष्टिक्षेप होता. हे तत्वज्ञान अगाध आहे, असीम आहे. जैन महासागरातून फक्त एक कलशभर पाणी घेण्यासारखं आहे. प्रत्येक जीवात्मा शाश्वत आणि चैतन्यरूपी आहे. समस्त सजीव जगतातील या शुद्धात्म्याला मी वंदन करते. माननीय संध्याताई कोल्हटकर आणि समस्त सकल संत विचार मंच यांना अभिवादन करते. धन्यवाद.